ओम नमो नारायण. सर्वांना माझ्याकडनं ह्या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही म्हणाल की श्रावण महिना तर संपत आला, नेमका आता कसल्या शुभेच्छा. आरडीजी रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रेझेंस योलो स्पॉटलाईटमध्ये मी जया तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. खरं तर श्रावण सोमवार आणि त्यातही आपल्या अकोल्याचं श्री राजराजेश्वर देवस्थान, ह्या शहराचं नावच श्री राजराजेश्वराच्या नावाने ओळखलं जातं आणि त्यातही राजेश्वर मंदिर आणि आता कावड महोत्सव. शेवटच्या श्रावण सोमवारी होणाऱ्या ज्या कावड आहेत हे बघण्यासाठी दूरदूरून लोक येतात आणि जी लोक दूर राहतात ती यूट्यूब असेल, सोशल मीडिया या वेगवेगळ्या माध्यमांवरनं ह्या सगळ्याचा आनंद घेत असतात. आज याच सर्व विषयांवरती चर्चा करण्यासाठी श्री राजराजेश्वर मंदिराचे विश्वस्त आदरणीय गजानन घोंगे सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. श्री राजेश्वर भगवान की जय. येस सर, मला जाणून घ्यायचं आहे की किती वर्ष झाले तुम्ही मंदिरासाठी सध्या सेवा देत आहात? मंदिरासाठी माझी व्यक्तिगत सेवा तर तशी मोजकी आहे. 8 वर्ष झाले माझ्याकडे विश्वस्त दायित्व आलेलं आहे. परंतु जी आपल्या सध्या ज्या पद्धती परंपरा आहेत त्या वर्षानुवर्ष झाल्या त्या पद्धतीने सुरू आहेत. आज जवळपास एक 82 ते 83 वर्ष कावड महोत्सवाला झालेले आहेत. 350 वर्षापूर्वी तर लिखित स्वरूपात आपल्या मंदिराची नोंद आहे. म्हणजे हजारो वर्ष आहे, पण लिखित स्वरूपात महानगरपालिकेत जी मला नोंद सापडली ते 350 वर्षापूर्वीची नोंद सापडलेली आहे. बिलकुल सर, आपल्या शहराचं जे कावड महोत्सव आहे याचं एक भव्य दिव्य आणि एक मोठं स्वरूप दरवर्षी पाहायला भेटत असतं आणि ते आता वाढतच चाललेलं आहे महादेवाच्या कृपेने. पण त्याआधी जाणून घ्यायचं आहे की श्री राजराजेश्वर भगवान, जसं तुम्ही म्हटलं की 300 वर्षापूर्वीची नोंद आहे, तर ह्या मंदिराच्या इतिहासाविषयी पहिले आम्हाला थोडक्यात जाणून घ्यायचं आहे. आपल्याला माहितीच आहे की राजा अकोलसिंग राजा आणि पद्मावती राणीची जी कहाणी आहे ती या मंदिराचा खरा आशय स्पष्ट करते. पद्मावती राणींना मूलबाळ होत नव्हतं, त्यामुळे तिला त्यावेळच्या पंडितजींनी राजेश्वर महाराजांची सेवा करण्याकरता म्हणून सुचवलं होतं. मग मध्यरात्री ती सेवा करायची अशी त्याच्यात अट होती. मग ती रात्री 12 वाजता आपल्या पतीच्या अनुपस्थितीत दररोज नदी पार करत या ठिकाणी यायची आणि अशी सेवा करत असताना तिचे जे गावातली जी मंडळी असते, काही आपल्याला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी अशी मंडळी असतेच कान भरून देणारे, तशा पद्धतीच्या मंडळींनी राजाचे कान भरून दिले की आपली राणी मध्यरात्री कुठे जाते. अशी जेव्हा शंका राजाच्या मनात उत्पन्न झाली तेव्हा राजा राणीचा पाठलाग करत राजेश्वर मंदिरापर्यंत आला आहे. जेव्हा राणीच्या हे लक्षात आलं की आपला पाठलाग कोणीतरी करत आहे तेव्हा मग राणीच्या लक्षात आलं. मग तेव्हापासून राणीने जगण्याची इच्छा सोडली आणि श्री राजेश्वर महाराजांना तिने प्रार्थना केली की राजेश्वर भगवान, आता मला जगण्याची इच्छा नाही, तरी मला आपल्या याच्यात सामावून घ्यावं. तर त्यावेळेस आपल्याला अजूनही आठवते की त्यावेळेस पिंडीचे 2 भाग झाले होते आणि राणी त्या सगळ्या याच्यात समाविष्ट झाली होती. बरेच काळपर्यंत तिचा पदर आणि केस हे जुन्या आपल्या 3 पिढ्यापूर्वीची मंडळी सगळी सांगत आहे की ती दिसत होती. अशा पद्धतीची जी जागृत कथा असल्यामुळे सगळी मंडळी त्या ठिकाणी जुळलेली आहे. सोबतच अजूनही आपल्या दर्शनार्थींच्या लक्षात येईल की वरतून पिंडीचे 2 भाग जे झाले होते त्या ठिकाणी असा जॉईंट आपल्या लक्षात येत आहे, जिथून पिंड परत जुळल्या गेली. अशी एकमेव देशभरात अशी आपलीच राजेश्वर महाराजांची पिंड आपल्या लक्षात येईल. हो ना सर, हे खूपच म्हणजे अलौकिक आहे, लोकांसाठी अद्भुत आहे. पण आता जसं मंदिराने काही दिवसांपूर्वी लोकांना आव्हान केलं होतं की जी पिंड आहे ती दुभंगत चाललेली आहे, त्याच्यावरती दर्शनामुळे वारंवार हात लागतो किंवा त्या पद्धतीने ती नष्ट होण्याची भीती एक प्रकारे झालेली आहे. तर तुम्ही लोकांना आव्हानही केलं होतं, सजेशन मागितलं होतं त्यासाठी, तर त्याच्यावरती सध्या काय ॲक्शन घेण्यात आलेली आहे? त्याच्यावरती वेगवेगळ्या ॲक्शन बऱ्याच झालेल्या आहेत. खूप श्रद्धेचा विषय असल्यामुळे खूप कडक धोरण त्या ठिकाणी घेता येत नाही. आपण मध्ये दरवाजे बंद केले की बाहेरून दर्शन घ्यायचं, तीर्थ व्यवस्थित तांब्याचं हे गंगाळ लावून तीर्थाची व्यवस्थासुद्धा केली. पण भक्तांच्या भावना इतक्या अनावर झाल्या की अगदी ते वकिलांपर्यंत आम्ही संस्थेवर केस करू अशा मनस्थितीत भक्त गेले. आपल्याला माहिती आहे त्यांची भक्ती काय आणि आपली भक्ती काय, कोणाच्या भक्तीचा आपल्याला हे करायचं नव्हती, परीक्षा पाहायची नव्हती, म्हणून परत आपण दरवाजे उघडले. परंतु एक काळजी केली की त्याच्या बाजूला स्टीलचं मोठं रिलिंग लावलं, तर त्यामुळे मग फक्त स्पर्श होईल अशीच व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. तिचं वैशिष्ट्य असं आहे की तिचा स्पर्श, आता बरीच मंडळी त्या ठिकाणी येतात, खूप आध्यात्मिक क्षेत्रातली मोठी मोठी मंडळी त्या ठिकाणी येतात. जेव्हा ते स्पर्श करतात तेव्हा ते आल्याबरोबर पहिली प्रतिक्रिया देतात की ही जी एवढी मोठी धरोहर आहे ही अकोल्यासारख्या ठिकाणी आहे, तुमचं भाग्य आहे.
आता परवाच एक मोठे संत येऊन गेले. ते म्हणे, अरे ज्या संवेदना मला महाकालेश्वरला त्या पिंडीला दर्शन करताना झाल्या त्याच आपल्या अकोल्याच्या राजेश्वर मंदिरात स्पर्श करताना झाल्या. आपल्याला आध्यात्मिक आपलं ज्ञान कमी पडते, पण जेव्हा अशी भक्त मंडळी येऊन जेव्हा स्वतः सांगते तेव्हा आपली भक्ती जी आहे ती अजून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्यक्त होते. बिलकुल सर, पण ज्यावेळेला असं कावड महोत्सव सारखं एक मोठं आयोजन करायचं असते आणि माहिती आहे की लोक जसं म्हटलं की श्रद्धा अनावर होऊन जातात लोकांच्या भावना, तर ह्या कावड महोत्सवासाठी कशा पद्धतीचं नियोजन संस्थांच्या वतीने केलं जातं? संस्थेच्या वतीने दरवर्षी तर तसं नियोजन लागलेलं आहे, परंतु यावेळेस जे आपले SP साहेब आहेत अर्चितजी चांडक यांनी विशेष रुची घेऊन, तेही राजेश्वराचे भक्त आहेत, तर त्यांच्या आतापर्यंत 4 व्हिजिट श्री राजेश्वर मंदिरात झाल्या. म्हणजे पहिल्या वेळेस मी असल्यापासून एक 8-10 वर्षापूर्वी जेव्हापासून मी काम करतो तेव्हापासून SP साहेब इतक्या सक्रियपणे मंदिरात लक्ष घालत आहेत, म्हणजे जेणेकरून भक्तांना सोय झाली पाहिजे अशा पद्धतीचे त्यांनी केले असल्यामुळे संस्थेच्या वतीने खरंच आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि यावेळेस त्यांनी थोडी व्यवस्था बदलवलेली आहे. आपल्याला माहिती आहे आता राजेश्वर मंदिरात आपण येत असू तर पाठीमागचा भाग मोकळा केलेला आहे. सध्या त्या ठिकाणी 2 व्हीलरची पार्किंग होत आहे, पण हा पार्किंग त्या दिवशी न राहता समोरून पालखी येईल आणि पाठीमागून जाईल, जेणेकरून आतापर्यंत व्यवस्था अशी असायची की 5-5 पालख्या यायच्या आणि प्रदक्षिणा मारून त्या ठिकाणी मग त्यात एकच दरवाजा होता. पण मोठे मोठे जे तीर्थक्षेत्र असतात त्याची अटच अशी असते की एक दरवाजा येण्याकरता आणि दुसरा दरवाजा जाण्याकरता. आणि आपण आता सुदैवाने मोठ्या तीर्थक्षेत्रात आलेलो आहोत. आपल्या सगळ्या अकोलेकरांना आनंदाचा विषय म्हणजे आपल्या मंदिराला ब दर्जा मिळालेला आहे. तर ब दर्जा हा साधारण 10 लाख लोक ज्या ठिकाणी वर्षभरात दर्शन घेतात 10 लाखाच्या वरती, अशांनाच हा दर्जा मिळत असतो. तो दर्जा आपण प्राप्त केलेला आहे, त्यामुळे सर्व भक्तांचं या निमित्ताने अभिनंदन. तर अशा पद्धतीचे 2 दरवाजे असावे असा पहिल्यापासून आपली इच्छा होती, पण मधात काही अडथळे असतातच, तर ते अडथळे दूर केले आणि समोरून पालखी येईल आणि पाठीमागून रवाना होईल अशा पद्धतीचे मुख्य अडचण होणार नाही अशी व्यवस्था यावर्षी निर्माण केलेली आहे. क्या बात आहे सर. पण हे सगळं नियोजन करायचं तर तुम्हाला पण एक भली मोठी जे स्वयंसेवकांची एक टीम असते ती उभी करावी लागते. तर सध्या किती लोक तुमच्या सोबत सहकारी आहेत तिथे? त्या ठिकाणी तसे नियमित 28 जे कर्मचारी आहेत ते म्हणजे भक्ती आहेत आणि कर्मचारी आहे. याच्या व्यतिरिक्त एक 40-50 जणांची चमू जी आहे ते प्रायव्हेट सुरक्षा आणि स्वयंसेवक प्रबंधक भक्ती त्या ठिकाणी सेवा देणारे अशी साधारण 100 जणांची चमू या सगळी व्यवस्था सहभागी असते. हो ना सर, जे सगळ्यात पहिले जी मानाची पालखी येत असते तर त्याच्याविषयी थोडंसं सांगा मला. आपल्याला माहिती आहे श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाकडे ही पालखी जी आहे ही राजेश्वर मंदिराचीच पालखी आहे. ते राजेश्वर मंदिराच्या पालखीची अगदी 83 वर्ष झाली अशी परंपरा आहे की ती आपण 1.5 महिना शिवभक्त मंडळाच्या याच्याकरता देतो, सेवेकरता देतो, पूजनाकरता देतो आणि त्यांची व्यवस्था करण्याकरता देतो. तर अशी जी परंपरा दोन्ही गटांमध्ये आहे, अगदी लहान भाऊ मोठ्या भाऊप्रमाणे आम्ही ते निभावत असतो. तर राजेश्वर महाराजांच्या पालखी म्हणजे मानाच्या पहिल्या नंबरची पालखी असा तो विषय असतो. तर ती अगदी आपले हिंदी भाषिक जेव्हापासून श्रावण महिना सुरू होते तेव्हापासून ती आपण त्यांच्या याच्यात देतो. तिथून आपल्याला माहिती आहे मंदिरातच समोरच्या भागात ती ठेवलेली आहे. त्या ठिकाणी दर्शनासाठी 1.5 महिना आणि आता जी आहे शेवटच्या श्रावण सोमवारी ती पालखी आपल्या वाघोलीला जाते. त्या पूर्णामायाचं जल घेऊन जलाभिषेक करून ते परत येते. अशा पद्धतीची जी आहे ती मानाच्या पहिल्या पालखीचा पालखी इतकी वजनदार आहे, तुम्हाला सांगतो 100 लोकांशिवाय ती पालखी उचलल्या जात नाही अशी ती इतकी वजनदार पालखी आहे. आणि ती त्या ठिकाणून आपल्या याच्यातून आणून त्याला 5 प्रदक्षिणा मारणे अशा पद्धतीचं जे आहे ते त्या ठिकाणी हे असते, तिची परंपरा आहे. तर राजेश्वर महाराज सर्व भक्तांची शिवभक्तांची फार परीक्षा पाहतात. इतकी वजन आपोआप वाढते, जे खांदे देतात ते झाल्यावर म्हणजे त्यांना अगदी बाबा आता आपलं 4ही धाम झाल्याचं जे समाधान आहे ते त्या ठिकाणी ते व्यक्त करतात. 5 प्रदक्षिणा मारली की आपल्या जागेवर सोडून ठेवून देतात आणि शिवभक्त खऱ्या अर्थाने समाधानी होतात. सर, साधारणतः ह्या कावडचं जे एक आपण म्हणू की कालावधी जो आहे म्हणजे कावड वाघोलीला घेऊन जाणे, तिथनं पाणी आणणे आणि मग जलाभिषेक करणे, तर एका कावडला साधारणतः किती कालावधी या सगळ्या गोष्टींसाठी लागतो? अगोदर आपल्याला माहिती आहे सर्व कावड आणि पालखी असा एकत्रित महोत्सव असतो त्या दिवशी. तर आता सध्या आपण म्हणजे कावड संदर्भात म्हणायचं
की पालखी संदर्भात. तर थोडं पालखी संदर्भात सांगतो. पालखी संदर्भात असं आहे की अगोदरच्या रात्री 7-8 वाजतापासून पालख्या निघणं सुरू होतात. जाताना सगळ्या पालख्या ज्या ट्रॅक्टरवर किंवा मोठ्या गाड्या जे मोठे वाहनं जे असतात त्या पद्धतीने जातात आणि येताना सर्व ते खांद्यावर आणण्याचा सर्वांचा प्रयत्न असते. अशा पद्धतीची पालखीची व्यवस्था आहे. कावड तर आपण स्वतंत्र बोलूच. बिलकुल सर. यावेळेला कावडमध्ये सुद्धा एक विशेष आहे की एक कावड मला वाटतं की ते गंगा नदीचं पाणी घेऊन या ठिकाणी येत आहेत असं, तर त्याच्याविषयी आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं. एक आपल्याला माहिती आहे हरिहरपेठमधले राहणारे भक्त जे आहेत ते दरवेळेस वेगवेगळ्या ठिकाणून गंगाजल आणून त्या ठिकाणी अभिषेक करत असतात. तर यावर्षी तर मला जी माहिती मिळाली ते केदारजीहून ते कावड आणत आहेत. मागच्या वेळेसच आणलं होतं त्यांनी याच्यातून. केदारनाथून जल आणून त्या ठिकाणी अभिषेक करणार आहेत. अशा पद्धतीचे इतका मोठा भक्तवर्ग आहे की यांना समजणे आमच्या विश्वासासाठी किंवा आपल्या अकोलेकरांसाठी कमी आहे. इतक्या श्रद्धा सगळ्या. सर किती लोक साधारणतः त्या कावडमध्ये सहभागी आहेत? त्या कावडमध्ये 30-40 लोक सहभागी आहेत. हो. आणि किती दिवस आधीपासून ते गेले असतील इथून? इथून गेले पाहते किमान 1 महिना झाले. राजू पहलवान म्हणून आपले जे हरिहरपेठमधले आहेत ते सगळी अशी दरवर्षीची ते कावड आणत असतात वेगवेगळ्या ठिकाणी. सर असं म्हणतात की आपल्या शहरामध्ये होणारा कावड महोत्सव हा संपूर्ण आशिया खंडातला सगळ्यात मोठा महोत्सव असतो. निश्चित. आणि आपण UP-MP साईडला बघतो त्या पद्धतीने जिथे जिथे ज्योतिर्लिंग आहेत त्या ठिकाणी हे उत्सव साजरे होतात. पण तरी अकोल्याचं एक वैशिष्ट्य काय सांगता येईल? खऱ्या अर्थाने चांगला व्यवस्थित प्रश्न विचारला तुम्ही. UPत आपल्यापेक्षा मोठा कावड महोत्सव असतो. पण ते जे कावड असते ते आपल्याला माहिती आहे गंगा माता त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी सगळे धार्मिक उत्तराखंड किंवा UP आपण उत्तराखंडाला जो विशेषतः देवभूमी म्हणतो तर अशा या परिसरात कावड तर जास्त महत्त्व आहे. त्या ठिकाणी घरोघरातून कावड निघते. पण ती कावड जी असते ती साधारण 2 भरणे आणि जी आहे छान सजवून बिलकुल पूर्ण श्रद्धेने नेतात. आपल्या इथची जी कावड आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे. आपल्या इथं अशा पद्धतीची स्पर्धा आहे की जास्तीत जास्त भरणे कोण सोबत आणेल. जास्तीत जास्त भक्त जे कावळ इतकी मोठी कावळ हे उचलायची तर भक्त खूप लागतात. तर अशा पद्धतीचं हजारो जे भक्त आहेत ते या कावळसाठी जुडलेले असतात. आपल्याला आठवते मागच्या वर्षीचीच कावळ आपली 1700 भरण्यांची कावळ दापकी रोड वाशिम मंडळाने काढली होती. संदीप पवार आणि त्यांची सगळी टीम जी आहे त्यांनी त्यांचा पहिला क्रमांक आणि हरिहरपेठमधली दुसऱ्या नंबरची त्यांची काहीतरी 1200-1300-1400 भरण्यांची कावळ. तर अशा मोठ्या मोठ्या कावळ ज्या आहेत त्या आपल्या इथं अशी जी एक वेगळी स्पर्धा आहे. आणि याचं दुसरं वैशिष्ट्य एखाद्या वेळेस आपल्याला माहिती नसेल, आपल्या कावडचा एक फोटो जो आहे तो विधिमंडळात लागलेला आहे. इतकं महत्त्व आपल्या सगळ्या कावड मंडळात आहे. आणि आता अजून मला कळलं की आपली पंचायत समितीची जी इमारत तयार होत आहे त्या ठिकाणी सुद्धा आपली आध्यात्मिक जी धरोहर आहे कावड त्याचा एक हे होणार आहे. क्या बात आहे. हे खूपच कल्चर आपलं जे कल्चर मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे शहरासाठी पण, की शहराची एक धार्मिक धरोहर जी आहे ती लोकांपर्यंत या माध्यमातून पोहोचत राहते. सर आता आपण प्रशासनाविषयी बोलतो आहे तर प्रशासकीय जी तयारी आहे तर शांतता समिती असेल, जिल्हाधिकारी असतील किंवा SP सर असतील हे सुद्धा हे प्रत्येक वेळेला दरवर्षी या नियोजनामध्ये असतात. पण साधारणतः ही लोक प्रत्येक वेळेला बदलत जात असतात. त्यांची कशा पद्धतीने तुम्हाला साथ लाभत असते? साधारण आपल्याला माहिती आहे की जे क्लास 1 मंडळी असते जी या रँकची मंडळी यांच्या बदल्या होत असतात. पण यांना जे ऑफिसमधून जी फीडिंग असते किंवा मग यांचा एक स्वतंत्र अभ्यास असते की या ठिकाणचं काय महत्त्वाचं आहे. तर असं ज्या अभ्यासातून त्यांना जाणवते तर एखाद्या वेळेस एखाद्याची 19 एखाद्याची 20 असं थोडीशी दृष्टी राहू शकते कार्यक्रमात पाहायला. पण असं उदासीन कोणीच नसते या अधिकाऱ्यांपैकी. एखादं अरिजितजी सारखा आला, चांडकजी सारखा तर तो 4 चक्रा मारेल. एखादे SP असतील तर 2 चक्कर मारतील. असा तो फरक पडत असतो. पण सगळ्यांचं खूप पॉझिटिव्ह हे असतो. कलेक्टर साहेब स्वतः 2 वेळा येऊन गेले. ते माझ्यासोबत म्हणजे आम्ही सर्वांनी पायी फिरून राजेश्वर मंदिरापासून पायी प्रदक्षिणा सुरू केली तर किल्ल्यापर्यंत. तर त्या रस्त्यावरची सगळं तुम्ही एखादा चक्कर मारतात लक्षात येईल सगळं डांबरीकरण केलं, नाल्यांवर हे केलं. जे अडथळे या पालखी याच्यात येत होते असे सर्व दूर केले. अशा पद्धतीचं शासनाची सगळी व्यवस्था आहे. कालच महानगरपालिकेतून फोन आला की भाऊ आमच्या पाण्याच्या व्यवस्थेसंदर्भात आम्ही 2 दिवस नळ चालू ठेवणार आहोत. कारण इतक्या हजारो भक्तांना पाणी पाजायचं तर सगळ्या आपला जो RO मशीन आहे किंवा आपण ह्या कॅन सांगतो पाण्याच्या कॅन त्या तोडक्या पडतात.
त्याच्यासाठी महानगरपालिकेचा स्वतः जल विभागाचा फोन आला, SP साहेब स्वतः संपर्कात असतात, PI तर आमचे जे लेवलकर नितीनजी लेवलकर आहेत ते स्वतः भक्तच आहेत, त्यामुळे बिलकुल अगदी अंजन घालून ते सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालून असतात. आणि यावेळेस वैशिष्ट्य अजून तिन्ही जे श्रावण सोमवार झाले याच्यात एकही चुकीची घटना, दुर्घटना किंवा एखादा दागिना चोरीला गेला असा कोणताच प्रकार आढळला नाही. इतके जागृत आपले सगळे भक्त आहेत. बिलकुल. सर, शांतता समितीचं नेमकं काय काम असतं आणि कशा पद्धतीने ते नियोजन करतात? शांतता समितीचं काम विशेषतः मंदिराच्या बाहेर चालते, कारण मंदिरात आपली स्वतंत्र व्यवस्था असते. मंदिरात म्हणजे प्रशासनही काही असलं तर आपल्याला विचारून करते किंवा आपल्या सूचना लक्षात घेऊन काम करते. शांतता समितीचा हा विषय जो आहे तो बाहेरचा असतो, तर तो त्या पद्धतीने त्यांचे 2-3 भेटी झालेल्या आहेत, त्या पद्धतीने त्यांचे कार्यकर्ते कार्यरत आहेत. पण असे सगळ्या पद्धतीचे सगळे भक्त याला खूप मन लावून सगळं करत आहेत. बिलकुल बिलकुल. सर, साधारणतः आतापर्यंत जे 3ही सोमवार झालेले आहेत, तर एक साधारण आपल्याला आकडा सांगता येईल का किती भक्त व्हिजिट करून गेले असतील या श्रावण? म्हणजे माझा अंदाज असा आहे की प्रत्येक श्रावण सोमवारी किमान 80 ते 1 लाख भक्त हे जे आहेत हे या सगळ्या दर्शनार्थींना हे करून गेले. बिलकुल. आणि आपण फक्त श्रावण महिन्याचाच विषय नाही, तर काही भक्त असे आहेत जी वर्षानुवर्ष कधीही न चुकता दर्शनाला येत असतात. तर असे किती भक्त असतील साधारणतः, किंवा अशी लोक आहेत का अजूनही? खूप चांगला प्रश्न विचारला. मला या विषयावर यायचंच होतं. आपल्या इथं ताई एकूण 6 आरती आहेत, आरती मंडळं. सकाळी 5:30ची आरती, 6:30ची आरती, 9ची आरती, संध्याकाळी 6:30ची संस्थांची आरती, 8:30ची आरती आणि 10ची आरती. तर या प्रत्येक आरती मंडळाचा एक 300 संख्येचा 200 ते 300 संख्येचा समूह हा दररोज आरती याच्यात असतो. तर इतकी मंडळी तर हे कोरोना काळातही आरती म्हणून गेलेली आहे, इतक्या बंधनांमध्ये आणि इतक्या सगळ्या रिस्क घेऊन. इतकं सगळं जागृती सगळं काम आहे. साधारण त्यांचा काय वयोगट आहे सर? दुसरा एक खूप चांगला प्रश्न विचारला खरंच, की आपल्याला माहिती आहे की ईश्वर भक्ती, देवभक्ती म्हटलं की आपल्याला सगळे टोपीवाले किंवा ज्येष्ठ मंडळी दिसेल, पण राजेश्वर मंदिराचा भक्त हा 80% हा एकदम तरुण वर्ग आहे. तरुण मुलं, तरुण मुली, अशा पद्धतीचा हा सगळा आरती म्हणजे भक्त मंडळी आहे. याचा खरंच आनंद आहे, वेगळा आनंद आहे. सर, आता तुम्ही जर सांगितलं की तरुण मंडळी असतात किंवा आता लहान मुलांमध्ये तो संस्कार रुजणं हे प्रत्येकाला अपेक्षित असतं की आपल्या धर्माविषयी त्यांना माहिती असावं, त्या म्हणजे अध्यात्माकडे त्यांचं वळण असावं. तर म्हणजे श्रावण महिन्या व्यतिरिक्त सुद्धा मंदिराच्या वतीने किंवा संस्थांच्या वतीने काही उपक्रम घेतले जातात का त्यांच्यासाठी? श्रावणाच्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे श्रावण मास हा फारच काळजीने करायचा असतो. त्यावेळेस महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीचा त्या दिवशी तर म्हणजे आता तर तरी डिवाईड होते, त्या दिवशी याच्यापेक्षा दुप्पट संख्येने गर्दी असते. त्याच्यानंतर देवदिवाळी, दीप सगळे दिवे लावून आपण त्या ठिकाणी आपण सगळी देवदिवाळी साजरी करतो. अशा पद्धतीचे जे हे आहेत असं आपण करत असतो. सर, तुम्ही आता देवदिवाळी विषयी बोलले, तर त्याच्याविषयी पण आम्हाला अधिक जाणून घ्यायचं की कशा पद्धतीचं नियोजन असतं आणि किती लोकांचा सहभाग असतो? देवदिवाळीला तर खरंच म्हणजे त्या दिवशी तर कुठेही असलं तरी राजेश्वर मंदिरात सगळ्या भक्तांच्या भावना जुडलेल्या असतात. आम्ही स्वतः प्रत्यक्ष उपस्थित असतो त्या ठिकाणी. या दिवे लावण्याकरता ताई आपण जवळपास 1 लाख रुपयाचे स्टँड केले, जेणेकरून प्रत्येक एका स्टँडवर साधारण एक 2-3 हजार दिवे लागतील अशा पद्धतीचे बरेचसे स्टँड केले. त्या स्टँडवर ते दिवे लावल्या जातात. त्याची अगोदर पूर्वतयारी करावी लागते, पणत्या जुळवणे, त्याच्यानंतर लागणारं तेल, म्हणजे त्याला जवळपास एक 50 डबे, 15 किलोचे जे 50 डबे असतात ते एवढं तेल त्या ठिकाणी लागते त्या सगळ्या दिव्यांना. तशा पद्धतीचं. आणि आपण त्या ठिकाणी मग वेगवेगळे हे करतो, म्हणजे ज्याला म्हणतात मंदिर सजवणे. आपण पाहिलं असेल, सगळ्या भक्तांनी पाहिलं असेल की मागच्या वर्षी आपण अशा पद्धतीचं गणपतीचंही हे होतं मंदिराचं निमित्त, आणि आपण त्या ठिकाणी मंदिर सजवलं होतं. इतकी मोठी भक्त मंडळी त्या ठिकाणी आली होती की आम्हालाही अपेक्षित नव्हती, कारण श्रावण महिना आणि महाशिवरात्री अशी आपल्याला गर्दी असते अपेक्षित. पण त्या ठिकाणी इतकी भक्त पाहायला आणि दिवे लावायला, त्या ठिकाणी येणारी मंडळी सगळी त्या दिव्यात तेल लावणे, आम्हाला कसलंही टेन्शन नसते. आम्ही फक्त आयोजन करतो, सर्व भक्त पाहतात. अशा पद्धतीचं जरी आपल्याला असं वाटलं, तुम्ही बोलताना म्हणाली की इतकी मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे,
फक्त जबाबदारी काहीच नाही त्या ठिकाणी, म्हणजे तिथूनच इच्छा प्रकट होते आणि त्याच ठिकाणी सगळा आनंद त्या ठिकाणी सगळ्या भक्तांना मिळतो. अशा पद्धतीचा देवदिवाळी उत्सव आपण सर्वांनी पाहायला यावा. खरी सुरुवात म्हणजे राजेश्वर मंदिरापासूनच त्या देवदिवाळीची झाली होती. आता वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आपल्यासारखे उत्सव साजरे होतात, एखाद्या आपल्यापेक्षा मोठे उत्सव साजरे होत असते, पण देवदिवाळीची सुरुवात जी आहे ती राजेश्वर मंदिरातून साजरी होते. कनेक्टिंग ते दोन विषय असतात, एक हरिहर मिलन आणि देवदिवाळी. तर हरिहर मिलनातही फार महत्त्व त्या ठिकाणी असते. आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी शंकरजीचा विवाह जो आहे तो त्या ठिकाणी हरिहर मिलनाच्या माध्यमातून साजरा होते. प्रचंड मंदिर भर गर्दी असते, पाय ठेवायला जागा नसते. तर अशा पद्धतीचा तो रात्री 12 वाजताचा जो काय उत्सव असतो तो खूप पाहण्यासारखा आहे. असे दोन्ही दिवस आपण हरिहर मिलन आणि देवदिवाळी अशा सर्व भक्तांना विनंती आहे की त्यांनी या दोन्ही गोष्टींचा मंदिरात येऊन आवर्जून हे घ्यावा. तर नेमकं हरिहर मिलन म्हणजे त्या दिवशी काय केलं जातं, काय असतं? त्या दिवशी आपल्याला माहिती आहे की आपल्या जैन चौकातलं जे मंदिर आहे विष्णूजींचं, त्या मंदिरातून एक पालखी येते आणि आपल्या हरिहर येतं. तिथून मूर्ती येत सगळी वरातीसारखी शोभायात्रा काढून त्या ठिकाणी एक विवाह संपन्न होतो. तर तो विवाह संपन्न म्हणजे पाहण्यासाठी सर्व भक्त उपस्थित असतात. आम्ही स्वतः महाशिवरात्रीला काय आयोजन केलं जातं? महाशिवरात्रीचं महत्त्व आपल्या सर्व भक्तांना माहितीच आहे. त्यामुळे अगदी ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून सगळी भक्त मंडळी मोठं त्यावेळेस गर्दी उसळते. श्रावण सोमवार तर आपल्याला माहिती आहे की महिन्यातून केव्हाही गेलं तरी काही जे नियमित भक्त नसतात असे प्रासंगिक येणारे केव्हा सोमवारी येणारे असतात. पण महाशिवरात्रीच्या वेळेस हा सगळी गर्दी एकाच वेळेस ओलांडली असल्यामुळे अगदी रात्री 12पासून ते दुसऱ्या दिवशी 12पर्यंत तिथली रांग भक्त म्हणजे रांग सातत्याने सुरूच असते. ती जी रांग पाहून कधी कधी अंगावर असे काटे उभे राहतात की म्हणजे काही गैरप्रकार होऊ नये अशा पद्धतीचं भीती असते म्हणा. पण तिथं साक्षात राजेश्वर महाराजांचंच वास्तव्य असल्यामुळे असा प्रकार आतापर्यंत झाला नाही. जेव्हा त्याही वेळेस आपली पालखीची प्रदक्षिणा असते, गाव प्रदक्षिणा असते, ते सगळी प्रदक्षिणा ग्राम प्रदक्षिणा म्हणतात त्याला. तर मारून आल्यावर त्या ठिकाणी जेव्हा ते आता म्हणजे शेवटच्या श्रावण सोमवारी हा आस्वाद आपण आपल्या घरी बसूनच घेऊ, कारण मंदिरात सध्या मंदिर परिसरात जागेची अडचण आपल्याला माहिती आहे सर्व भक्तांना आहे की तिथं जागा थोडीशी तोडकी पडते. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून आपलं सिटी चॅनल म्हणा किंवा अन्य वेगवेगळ्या माध्यमातून आपण हे होतच असते दर्शन. जी आपली राजेश्वर महाराजांची जी पालखी प्रदक्षिणा मारत असते तो जो प्रसंग आहे की नाही तो आवर्जून सर्व भक्तांनी पाहावं. ज्या माध्यमातून पाहता येईल त्या माध्यमातून पाहावं. आपल्या शरीरावर असे शहारे उभे राहतील अशा पद्धतीची ती प्रदक्षिणा असते. तो उच्चांक आहे कार्यक्रमाचा. तोच प्रकार महाशिवरात्रीला पण असतो. महाशिवरात्रीला 5 प्रदक्षिणा मारून ती आपली पालखी त्या ठिकाणी ठेवल्या जाते. क्या होते सर, श्री राजराजेश्वर भगवान हे आपलं ग्रामदैवत आहे आणि ज्यावेळेला हे मंदिर उभं राहिलं त्यावेळेला फक्त राजेश्वर महाराजांचंच तिथे स्थापना केलेली होती. पण आता तो परिसर आणखी वाढत चाललेला आहे. म्हणजे श्री गणेशाचं मंदिर बघायला मिळतं, देवीचं. सर अजून काय काय नवीन विकास त्या ठिकाणी झालेला आहे? आता आपल्याला माहिती आहे की सगळ्या या आपलं राजेश्वर मंदिर खूप चर्चेत आहे आणि सगळं आपलं म्हणजे राज्य सरकारने त्याचा विचार केलेला आहे. एकूण 50 कोटी रुपयाचा निधी त्याच्याकरता मंजूर केलेला आहे. आपल्याला दर्जा आपला पहिले क दर्जा आणि आता ब दर्जासुद्धा मिळालेला आहे. त्यामुळे भविष्यात याचा विकास निश्चितपणे होईल, याच्यात काही तीळमात्र शंका नाही. ब दर्जांमध्ये एक व्यवस्था अशी असते की जे काही जागा ॲक्वायर करायच्या असल्या तर त्यासुद्धा शासन आपल्याला आवश्यकतेनुसार करून देऊ शकतो. ही एक व्यवस्था ब दर्जांमध्ये असते. तर अशा पद्धतीची ज्या जागेची सध्या जी चणचण आहे सगळ्या भक्तांना म्हणजे कोणाला विचारलं तर खूप गर्दी असते बुवा, असं जे आहे ते कालांतराने दूर होईल याच्याबद्दल म्हणजे कोणी शंका ठेवू नये मनात. तर अशा पद्धतीचा थोडासा वेळ लागेल, पण ह्या सगळ्या ज्या आहे निधी आल्यावर आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावर त्याचा विकास निश्चितपणे होईल. याच्याबद्दल सगळ्या भक्तांनी शाश्वत राहावं. बिलकुल सर, जसं श्री राजराजेश्वर आपलं धार्मिक धरोहर आहे तशाच पद्धतीने असदगड सुद्धा आपल्यासाठी एक ऐतिहासिक वास्तू आहे आणि अगदी मंदिराला लागूनच आहे ती. तर ह्या मंदिराच्या माध्यमातून आता तुम्ही म्हणाले की ब दर्जा मिळालाय, तर त्याच्याकडे पण आपण म्हणजे त्याचे पण काही सुधारणा किंवा विकास केला जाणार आहे का? तो एक स्वतंत्र विषय आहे. तो आपल्याला माहिती आहे की त्याचं जे आहे ते डिपार्टमेंटच वेगळं आहे, पुरातन विभाग. तर त्यामुळे मग त्याला सोबत घेणे किंवा जोडणे तो थोडासा शासकीय लेवलवरचा विषय असल्यामुळे सध्या तरी त्याच्यात काही आपल्याला
बोलताय. मी आता बोलता बोलता बोलले की जागेची जी आपल्याला चणचण जाणवते, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम अकोला शहरामध्ये तो होता पार्किंगचा. हो. तर आता ह्या श्रावण महिन्यामध्ये काय नियोजन त्याच्यासाठी केलेलं आहे? पार्किंग व्यवस्था हा थोडासा म्हणजे बाहेरचा विषय, पोलीस प्रशासन त्याच्याकडे विशेष लक्ष देत आहेत. इकडनं नवीन शहरातून येणारी जी मंडळी आहे त्यांना पुलाच्या बाजूला एक उर्दू शाळा आहे, त्या शाळेत मोठी जागा आहे, तर त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था, काही रोडवर व्यवस्था असे पोलीस विभाग करतात. इकडनं जे जुन्या शहरातून येणारा जो वर्ग आहे त्याला पुलाच्या अलीकडेच म्हणजे भाजी बाजारात वगैरे त्यांच्या गाड्या ठेवल्या जातात, आणि किल्ल्याकडून येणारा जो वर्ग आहे त्यांची पार्किंग किल्ल्याच्या आजूबाजूला होते. पार्किंगची प्रशस्त व्यवस्था सध्या आपल्याजवळ नाही आहे, पण म्हणजे शासनाच्या विचाराधीन आहे की जे सध्या जी पोलीस चौकी आहे त्या ठिकाणी काहीतरी आपल्याला पार्किंग करता जागा देतील असं अपेक्षित आहे भविष्यात. नक्कीच मला वाटते तो जर एक प्रश्न सुटला तर आणखी लोकांना त्या पद्धतीने दर्शन घ्यायला सोयीस्कर होईल. सर, आता मगाशी तुम्ही सांगितलं की काही मंडळी आहेत जी वर्षानुवर्ष सातत्याने मंदिरात दर्शनाला येतात. मला वाटते कोविडच्या पिरियडमध्ये सुद्धा त्यांची उपस्थिती त्या पद्धतीने होती. तर कोविडच्या पिरियडमध्ये काय काय सुरक्षेचं नियोजन केलेलं होतं आणि भक्तांसाठी कशा पद्धतीने राजेश्वर महाराजांचं जे आहे दर्शन उपलब्ध करून दिलं होतं? आपण कोविडच्या सगळ्या स्थित्या पाहिल्या. काही स्थिती अशी होती की दरवाजे बंद, म्हणजे आतमध्ये भक्तांना येऊ म्हणजे प्रवेशच नाही, सगळे दरवाजे बंद असल्यामुळे शासनाच्या नियमाचं आपण मंदिर प्रशासन म्हणून पुरेपूर पालन करत असतो, त्यामुळे आपण दरवाजे बंद ठेवत होतो. पण तरीही भक्त बस आम्हाला फक्त त्या पिंडीचं दर्शन झालं पाहिजे इतकं तरी तुम्ही एक भाग उघडा ठेवा आणि तिथून येऊन दर्शन घेऊन जायचे, आणि आपलं श्रद्धा म्हणून आपण तेवढं त्यांचं लक्षात घ्यायचो. पण काही कालांतरानंतर मंदिरात प्रवेश सुरू झाला तर त्या ठिकाणी सगळे जे शासनाचे नियम पाळून मास्क लावून आणि सॅनिटायझरचा उपयोग करून सगळ्या गोष्टींचं दर्शन त्या ठिकाणी, आरत्यांना मग मुभा दिल्या गेली, तर ते सगळं अंतर लक्षात घेऊन सगळ्या आरत्या होत होत्या. त्या काळातही मंदिर प्रशासनाने जवळपास 500 भक्त जे गरीब आहेत ज्यांचे रोजगार हे नव्हते त्यांना हजार रुपयाची किट असे त्याही वेळेस जवळपास 5 लाख रुपयाचं अन्नदान आपण त्या ठिकाणी केलं होतं गरीब सर, भक्तांना. अजून कुठल्या पद्धतीचे, जसं आता तुम्ही सांगितलं किट वाटप केले, तर असे अजून काय समाजोपयोगी उपक्रम आपण राबवतो? आपण अशाच पद्धतीचं पहा, श्रावण महिन्याच्या निमित्ताने दम्मानी नेत्र रुग्णालय आणि श्री राजेश्वर मंदिराच्या वतीने मोतीबिंदू ऑपरेशनचं आणि चष्मा वितरणाचं आपण शिबिर घेतो. त्यानंतर जशा काही गरजू मुलं असतात ज्यांच्या शिक्षणाची व्यवस्था नाही किंवा आजारी असतात, म्हणजे एक 2 महिन्यापूर्वी नाही 6 महिन्यापूर्वी एक लोकमतमध्ये जाहिरात पाहिली की असा एक व्यक्ती आहे बातमी पाहिली आणि त्याची काही व्यवस्था नाही, तर आमच्या मंदिर प्रशासनाने आयकॉनला जाऊन त्या ठिकाणी विषय लक्षात घेतला आणि त्या ठिकाणी आपल्याकडनं एक 21,000 रुपयाचं मदत केली. पण ते मंदिराची मदत पाहून आयकॉनने त्या ठिकाणी 50,000 रुपयाची सूट त्या भक्ताला दिली की मंदिर प्रशासन करून राहिलं म्हणजे आपलं योगदान त्या ठिकाणी असलं पाहिजे. अशा पद्धतीच्या जिथं कुठे अडचणी आहेत त्या लक्षात घेऊन आपण त्याच्यावर मार्ग काढत असतो. सर, आपण मगाशी बोलताना म्हटलं की जसं कावडा जे भरण्यांची संख्या वाढत चाललेली आहे, भक्तांची पण संख्या वाढत चाललेली आहे, आणि अशा वेळेला आपल्या शहराचे अरुंद रस्ते म्हणा किंवा तुम्हाला नियोजन करायला जी अडचण जाते, तर काय तुम्हाला सांगावं वाटतं दर्शकांना आणि विशेषतः भक्तांना जे कावड घेऊन येतात? कावड हा जो आहे तो वर्षातून 1 दिवसाचा विषय आहे, त्यामुळे या निमित्ताने प्रशासनाला तशी विनंती, म्हणजे ते करतही असतात, सगळा रस्ता पूर्ण साफ करणे, त्या ठिकाणी अगदी आमचे जे समजा नियमित भिकारी असतात किंवा फुलावाल्यांचे दुकानं असतात ते त्या ठिकाणी त्या दिवशी बंद असतात, आणि अशा पद्धतीचं. पण जिथं कुठं अतिक्रमण आहे अशा ठिकाणचं अतिक्रमणही या निमित्ताने काढलं तर अजून कावड याच्यासाठी सोयीचा मार्ग होऊ शकते तुमच्या कारण सर आपण साधारणतः बघतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पूल चढल्यानंतर जहीन चौक आणि मंदिरापर्यंत येईपर्यंत फार तिथे गर्दी होऊन जाते आणि लोकांना जागा नसते, विशेषतः त्या लोकांना अडचण होते जे स्वतः कावड घेऊन येतात. तर काय तुम्हाला सुचवा असं वाटतं त्यांना? आता ताई, ह्या दोन्ही नाण्याच्या दोन्ही बाजू एक आहेत. एक तर काही भक्त जे असतात ते कावड घेऊन येतात आणि काही भक्त जे असतात ते पाहणारे असतात. पाहणाऱ्यांनाही तुम्ही थांबवू शकत नाही कारण त्यांचा जो उत्साह असतो, अरे बा कावड आपली सगळी आणलेली असते. फक्त आपण प्रशासनाला ही विनंती करू शकतो की काही त्या ठिकाणी जागा मोकळी करता आली किंवा मग कोणाचं अतिक्रमण असेल ते मोकळं करता आलं तर भक्तांना त्याची खऱ्या अर्थाने सोय होईल. कारण ही अडचण म्हणजे कावडच्या वेळेस होते, सगळे तेव्हा गणपतीच्या वेळेस होते, कारण सगळ्या गर्दीचे जे मार्ग आहे, सगळे मार्ग जे आहे ते राजेश्वर मंदिरापासूनच निघतात.
सर आपण बघतो की जहीन चौकापासून कावड पलटवायला खूप जास्त त्रास होतो आणि आता संख्या वाढत चाललेली आहे भक्तांची आणि भरण्यांची पण. तर त्याच्यासाठी काय सुचवता येईल का किंवा काय करता येईल? ताई आता हा थोडासा प्रशासनाचा विषय होते, कारण आमच्याकडे जे महत्त्वाचं दायित्व आहे ते मंदिराच्या चार भिंतीमध्ये ज्या व्यवस्था ज्या हे होऊ शकते त्याच्यात मार्ग काढणे. तर आपण पण मंदिराचा म्हणजे समन्वयानेच आम्ही कामं करतो, त्यामुळे या निमित्ताने पोलीस प्रशासन, महानगरपालिका यांनाही अशा पद्धतीची आपण विनंती करू शकतो तुमच्या माध्यमातून. बिलकुल. सर आता आपण बघत आहोत की ज्या पद्धतीचा कावड महोत्सव असतो, दरवर्षी कावडची संख्या वाढत चालली आहे. तुम्हाला असं सांगता येईल का की साधारणतः किती कावड येत असतात मंदिरात दर्शनाला? कावडची संख्या तसे सांगणे कठीण आहे, परंतु साधारण 160 नंबर तर 150 ते 160 नंबर आपल्या मंदिरातून दिल्या जातात. अगदी तर लहान मुलापासून हा महत्त्वाचा भाग आहे की लहान मुलांवरही या सगळ्या पद्धतीचे संस्कार होत आहेत. आणि ते कावड आणताना इतकं आम्हालाही भरून येते, लहान लहान मुलं त्यांना अगदी चालताना अडचण होते, पण तिथपासून कावड आणतात. महिलांचं मोठ्या प्रमाणात आता प्रमाण वाढत आहे की बा आपण आपल्याला माहिती आहे आपल्या देशाचा 50% घटक हा महिला आहे, त्यामुळे आम्ही कशाला पाठीमागे, सर्व ठिकाणी महिला पुढे आहेत. तर कावड मोठ्या मोठ्या कावड घेऊन महिला आता यायला सुरू आता झालेल्या आहेत. मला वाटतं गेल्या काही वर्षांपासून महिलांच्या कावड सुद्धा सहभागी व्हायला लागलेले आहेत. तर त्यांच्यासाठी काही वेगळी व्यवस्था असते का सर? त्यांच्यासाठी आपल्या हिंदू समाजात, हिंदू धर्मात आणि विशेषतः धार्मिक कार्यात सगळे भक्तही याचं पालन करतात की बाबा महिलांजवळ कुठे जाऊ नये, त्यांना त्रास होणार नाही अशी कोणती कृती करायची नाही. आणि आपण मंदिर प्रशासनात विशेषतः महिलांसाठी मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट सिक्युरिटी लावलेली आहे. स्वतः डांगेताई त्या महिला म्हणजे आपली हे प्रमुखच महिला आहे, आपले सुरक्षा प्रमुख, त्यामुळे त्या सगळ्या काळजी त्या महिलांच्या कावडची घेत असतात. छान सर. पण ह्या जेव्हा महिलांच्या कावड येतात तर त्या सुद्धा तशाच पद्धतीने प्रदक्षिणा घालणे आणि पूजन वगैरे करतात? निश्चित त्याच पद्धतीने. उलट त्यांना कमी म्हटलं तर मग त्यांना राग येईल कसं. सर सध्या महिलांच्या कावडची किती संख्या आहे, म्हणजे 3, 4, 5 किती असतील आता? 10च्या जवळपास अशा महिला कावडची संख्या आहे. बालगोपालांची 25 कावडची संख्या आहे. त्यांचं प्रमाण कमी आहे, भरणे खूप नसतात, पण जेवढे भरणे आणतात तेवढे फार मन लावून ते सगळं कार्य करत असतात. पुढची जी पिढी आहे ती सगळी या बालांमधून घडणार आहे. जे लहान मुलं आहेत त्यांच्यावर जसे संस्कार होतील, ती संस्कार तेच भविष्यातलं आक्रमण आहे. पाश्चात्य आक्रमण आपण पाहतो आहे की वेगवेगळ्या पद्धतीने TV, मोबाईल याच्यातून होतच असतात, पण जी आपल्याला जी खरी शिकवणूक द्यायची आहे ती आध्यात्मिक, धार्मिक आणि जी परंपरा आपल्या चालू आहेत त्याच्यातून ह्यांना पाहिलं की फार बरं वाटते आणि त्याचं प्रमाण वाढत आहे. आपल्याला माहिती आहे की अगदी लहान मुलं घरूनच लोटे भरून त्या ठिकाणी जल अर्पण करतात. हे पाहिलं की फार आनंद होते की आपल्या चिंता करण्याचं काम नाही, भविष्य आपलं भारत देशाचं आपल्या यात उज्ज्वल आहे. खरं तर मला असं वाटतं की हे आपण जे धार्मिक माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय यातून मुलांचे बरेचसे जे कौशल्य आहेत ते विकसित होऊ शकतात. तर त्याच्याविषयी थोडंसं जर तुम्ही सांगू शकाल तर आमच्या दर्शकांना आनंद होईल. आपल्याला माहिती आहे म्हणजे कावड आणणे म्हणजे नुसतं तो कावड आणणे असा भाग नसतो, त्याला मग ते दोरी बांधणे, भरणं, त्याला जोडणे, त्याच्यानंतर एखादी काडी पाहणे, ह्या सगळ्या गोष्टीतून कुठेतरी त्याच्या बुद्धीचा विकास होत असतो. आणि संघटन म्हणजे चार जणांसोबत चालणे म्हणजे स्वतः त्याच्याशी जोडून घेणे, ते संघटन कौशल्य त्याचं विकसित होत असते. आणि सोबत चालणे तर सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो आपल्या हिंदू धर्मातला, हिंदू संस्कृतीतला, की या निमित्ताने सगळ्या अकोल्याचं एकत्रीकरण झालेलं असते. सगळे आपल्या राजेश्वर महाराजा एकच भावना सगळ्यांच्या मनात असते. ते सगळे जे आहेत, हे जे मंदिरात आलेले आहे, हे जे शिवभक्त आहे, हे जे कावड आणणार आहे, हे आपले बांधव आहेत. तर ही जी भावना आहे ही या निमित्ताने अजून वाढीस येते. मला खरंच सांगताना आनंद होतो की या माध्यमातून का असे ना, पण मुलांमध्ये संघटन कौशल्य असेल, लिडरशिप असेल, नंतर नियोजन असेल, टीमवर्क असेल, ह्या सगळ्या गोष्टी मुलांना समजायला लागतात आणि त्यामधूनच एक काहीतरी नवीन संकरही होईल अशी आपण आशा करू शकतो. सर पण ज्या वेळेला कोणी VVIP किंवा काही मंत्री ज्या वेळेला आपल्या मंदिराला व्हिजिट करतात तर त्यावेळेला कशा पद्धतीने आपण त्यांचा आदरातिथ्य करत असतो? आपल्यापेक्षा तर पोलीस यंत्रणाच त्यांच्यासोबत जास्त असते, त्यामुळे मग तसा ताण कमी असतो. पण एक दरवाजा आपण मग त्याच्यासाठी एक समोरचा दरवाजा मोकळा ठेवत असतो, जेणेकरून त्यांचं दर्शन व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्यांचा अभिषेक झाला पाहिजे, अशा पद्धतीची व्यवस्था करतो. मग या सगळ्या गणमान्यांना येताना मग संस्थेच्या वतीने आपण संस्थेच्या कार्यालयात एक आपण त्या ठिकाणी पथ्य पाडतो की मंदिर परिसरात कोणीच मोठं नाही, सगळ्यात मोठे श्री राजेश्वर महाराज, त्यांच्यापेक्षा मोठं तर कोणीच नाही आहे. तर त्या आपल्या संस्थेच्या कार्यालयात आणून संस्थेच्या वतीने आपण त्यांचं आदरातिथ्य
शाल श्रीफळ आणि एक आपल्या राजेश्वर महाराजांची फ्रेम देऊन त्या ठिकाणी त्यांचा यथोचित आदरातिथ्य करतो. दोन्ही गोष्टींचं पालन आपण हे कायम करत असतो. बिलकुल. सर असं काही आठवणीतले काही क्षण आहे का की कोणी भेट दिली असेल आणि त्यांनी त्यांच्या मनातल्या भावना किंवा त्यांना जे काय जाणवलं असेल, बाहेरचा एक व्यक्ती येऊन जेव्हा भेट देऊन जातो, कोणी मंत्री असतील, कोणी VVIP असतील, तर असं काही तुमच्या लक्षात आहे का एखादं उदाहरण? VVIP पेक्षा मी सामान्य भक्तांचे अनुभव सांगणं जास्त हे समजतो. आपल्या इथं आमच्या जुन्या शहरातच राहणारा, अगदी नाव घेऊन सांगतो, नितीन कुलकर्णी म्हणून PKVला नोकरी करता. तर त्यांचा एक मोठा अपघात झाला होता. मोठा अपघात झाला म्हणजे 16 हड्ड्या त्यांच्या बापरे. तुटल्या होत्या. अशा स्थितीत त्यांना ॲम्ब्युलन्समधून आणताना त्यांनी राजेश्वर मंदिरासमोर त्या ॲम्ब्युलन्सवाल्याला थांबायला तोंडातून आवाज नव्हता निघत तरी थांबायला सांगितलं. अरे ते म्हणे आता तुझी स्थिती दुसऱ्या क्षणाला काय होईल हे सांगता येत नाही, तू काय म्हणतो दर्शन घ्यायचं, मला इथंच जायचं म्हणे पण दर्शन घ्यायचं. तो त्या भक्त आला, त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन मग त्याचं सगळे ऑपरेशन झाले सगळ्या हड्ड्यांचे. मग काही दिवस जे मोठं वाकर वगैरे जे मशिनरीज होती ते घेऊन दर्शनात तरी नियमित यायचा. आज तो 101 प्रदक्षिणा रोज मंदिराला मारतो बापरे. आणि कोणत्याही आधाराशिवाय. बापरे. तर असे भक्तांचे जे साक्षात्कार आहेत. दुसरा साक्षात्कार सांगता येईल आपल्याला की नोटाबंदी जेव्हा झाली त्या काळात असं वाटायचं आपल्याला की आता हे ज्या बंद पडलेल्या नोटा आहे ह्याच जमा करायचं काम आपल्याला राहील की काय. पण अशा स्थितीत एकही चुकीची नोट किंवा बंद झालेली नोट त्या राजेश्वर महाराजांच्या याच्यातून आली क्या नाही बात पेटीतून. आहे, क्या बात आहे. भक्त मानतात कशाला. अगदी आपल्याला म्हणजे जेव्हापासून मंदिराचा विकास होत आहे तेव्हापासून सगळ्या पेट्यांमधून त्याचं प्रकट स्वरूप येत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सर आता तुम्ही हा जो नोटबंदीचा विषय सांगितला, आम्हाला आणखी याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की कशा पद्धतीने म्हणजे नोटबंदी झाल्या त्याच्या ज्या दिवशी जाहीर केलं तोपर्यंत तर जुन्याच नोटा आपल्याकडे होत्या दानपेटीमध्ये, तर त्या कशा पद्धतीने कन्वर्ट करता आल्या आणि लोकांकडनं जसं तुम्ही म्हटलं जे काही दान येत गेलं तर ते कशा पद्धतीने येत गेलं नंतर? जिथपर्यंत आपल्याला माहिती होतं त्यांनी आपल्याला अवधी दिला होता की या नोटा ज्या आहेत त्या बदलण्यात जी महिना 15 दिवस महिनाभर जो कालावधी होता त्या काळात आपण आपल्या जे नोटा होत्या त्या बदलल्या. आणि याच्यानंतरही काही एखादी जुनी नोट येत असेल तर ती आपण बाकायदा बाजूला काढून टाकली. आपण कोणताही त्या ठिकाणी चुकीचं काम कोणतंच करत नाही. का आपल्याला मान्य आहे की राजेश्वर महाराजांचं साक्षात इथं वास्तव्य आहे. चूक केली तर त्याची शिक्षा निश्चितपणे जशी भक्तांना भेटेल तशी विश्वासांनाही भेटेल. म्हणून मग चूक काही होणार नाही याची तंतोतंत काळजी आम्ही त्या ठिकाणी घेत असतो सगळे विश्वास. क्या बात आहे. सर मंदिराच्या बाबतीत जसं आपण विकासाविषयी बोललो तर विकास म्हणजे काय तर जीर्णोद्धार किंवा जे काही पडणार असेल किंवा खराब होणार असेल त्याला आपण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो. पण काय होते की जुनी वास्तू असेल किंवा जुनं मंदिर असेल त्याच्याशी लोकांच्या भावना जास्त जोडलेल्या असतात. तर हे जीर्णोद्धार करत असताना किंवा काहीतरी विकासाची कामं करत असताना लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात किंवा त्याला कधी विरोध झालाय का? खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला खरंच. जेव्हा सुरुवातीलाच आपलं जे मुख्य मंदिर जे आहे गाभाड जे आहे पिंडीचं मंदिर आपलं राजेश्वर मंदिर हे खूप लहान होतं, लहान पडत होतं. त्यामुळे त्यावेळेस मी तर नव्हतो विश्वस्त मंडळात, पण ते जे जुने विश्वस्त सांगतात त्यावेळेस त्यांनी असा निर्णय घेतला की आता या मंदिराचा मुख्य मूर्ती सोडून बाकी जीर्णोद्धार करायचा असा निर्णय घेतला. काळानुसार ते आवश्यकता त्यावेळेस वाटली. पण त्यामुळे जे भावना दुखावल्या, शिवाजीनगरमधली काही मंडळी अक्षरशः विश्वस्तांना मारण्यापर्यंत आले होते. बापरे. इतक्या भावना दुखावल्या त्या ठिकाणी. म्हणून मग खूप विचार करून कोणताही निर्णय घेताना खूप विचारपूर्वक घ्यावं लागते. पण आवश्यकता त्यावेळेची तशी होती. आज तेव्हा इतकं केलं म्हणून मग 100 लोक त्या गाभाऱ्यात आरती म्हणू शकतात अशी स्थिती सध्या झालेली आहे आपली. दर्शनाच्या आतमध्ये 20-25 जण घुसू शकतात. बरोबर. तर त्यावेळेची आवश्यकता होती. पहिले समाजाचा विरोध असतो, पण जेव्हा मग खऱ्या पद्धतीने विकास दिसते आवश्यकता लक्षात घेऊन मग समाज स्वीकारतो. अशा सगळ्या याच्यातून व्यथेतून आम्ही गेलो. तसंच मग गणपती मंदिर जे आहे ते खूप जुनं झालं होतं. त्यावेळेस ते लक्षात आलं की बा याचाही जीर्णोद्धार आवश्यक आहे. म्हणून मग गणपती मंदिर जेव्हा जिथं होतं त्या ठिकाणी कार्यालय तयार करण्यात आलं. मग बरेच दिवस भक्त म्हणत होते अरे तुम्ही तुमच्यासाठी व्यवस्था केली बसायची पंख्याची. गणपती महाराज तेव्हा गणपती महाराज दुसऱ्या मंदिरांमध्ये आपण केलं होतं त्या ठिकाणी बैठक त्यांची. पण ती एक मनात व्यथा होती. म्हणून मग पण चांगल्या पद्धतीचं गणपतीचं मंदिर बनवायचं होतं हे निश्चित होतं. म्हणून मग गणपती मंदिराची निर्मिती सुरू झाली. त्या ठिकाणी मोठी पूजा करण्यात आली. मग गणपतीचं मंदिर बांधण्यात आलं. त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केली. तर प्राणप्रतिष्ठा इतकी छान आपली झाली, त्यावेळी इतके भक्त जोडले गेले. तेव्हापासून एक विश्वास सगळ्या भक्तांमधला वाढला की आता राजेश्वर मंदिराचा खऱ्या अर्थाने विकास होऊन राहिला. तो नुसतं तोंडी नाही
तर आपल्या पेट्यांच्या माध्यमातून समोर आला, आर्थिक आपलं उत्पन्न वाढलं त्या निमित्ताने गणपती मंदिर बांधल्यानंतर खऱ्या अर्थाने मग आपला विकास सुरू झाला. आणि आपणही येऊन पाहू शकतो चांगल्या पद्धतीचं, अगदी पुण्या मुंबईत जशा पद्धतीचं गणपती मंदिर किंवा मोठे मोठे मंदिरं जशा असतात तशा पद्धतीचं गणपतीचं मंदिर निर्माण करण्यात आलं. बिलकुल. सर, आपल्या विदर्भातलं एक सगळ्यात मोठं देवस्थान जे आहे ते असतं शेगावचं संस्थान, आणि त्यांचं जे नियोजन असतं मग ते दानाविषयी असेल, महाप्रसादाविषयी असेल, सगळेच बाबतीत अतिशय नियोजित असतं. तर सर, राजेश्वर मंदिराच्या बाबतीतलं काय वैशिष्ट्य सांगता येईल? म्हणजे मग तो महाप्रसाद असेल किंवा दानपेटीचा हिशोब असेल किंवा आता ज्या पद्धतीने लोक सढळ हाताने मदत करायला लागले, तर ह्याविषयी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं आणि लोकांना काय आव्हान करावं असं वाटतं? चांगला प्रश्न या निमित्ताने विचारला तुम्ही. आपल्याला खूप दूर जायचं काम नाही. आपल्याला मार्गदर्शक जे आहे ते आपले गजानन महाराज मंदिर संस्थानच आहे. खऱ्या अर्थाने शिवशंकर भाऊ पाटलांनाच मी गुरु मानतो. इतकं मोठं त्यांनी त्या पद्धतीने सगळ्या व्यवस्था निर्माण केल्या आणि ज्यांच्या विषयावर PhD करायला विद्यार्थी निघाले, देशभरात सर्व दूर आपलं फिरणं झाल्यावरही जे समाधान आपल्याला गजानन महाराज मंदिरात आल्यावर, शेगावला आल्यावर वाटते, ते आपल्याला देशभरात कुठेही गेलं तरी मिळणार नाही. इतकं मोठं आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यांची तुलना किंवा त्यांची बरोबरी तर आपण कधीच करणार नाही किंवा करू शकणार नाही, पण एक आदर्श त्यांचा निश्चितपणे आपण डोळ्यासमोर ठेवतो आणि त्या पद्धतीने आपण हळूहळू आपल्या कारवाया म्हणजे आपण त्या पद्धतीने पुढे जात आहोत. आता मधातल्या काळापर्यंत आपल्या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था नव्हती, पण 2 वर्षे झाले श्री राजेश्वर मंदिरात दर सोमवारी आपण या निमित्ताने महाप्रसाद सुरू केला. साधारण 2,000 लोक दर सोमवारी त्या ठिकाणी जेवण करतात. उपवासाचे दिवस असले तर साबुदाण्याची खिचडी आणि एक गोड अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वितरण होते. ताटात त्या ठिकाणी जेवण दिल्या जाते वितरण करून त्या ठिकाणी. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगण्यासारखं आणि समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे, केवळ ज्याला चिमूटभर उष्ट अशा पद्धतीचं एवढं उष्ट राहते, म्हणजे अन्न कुठेही वाया जात नाही, खऱ्या अर्थाने गरजवंतांपर्यंत ते पोहोचते. तर अशा पद्धतीची व्यवस्था आपण त्या ठिकाणी महाप्रसादाच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे. आपण दर महिन्यातून एकदा पेट्यांचं मोजणी त्या ठिकाणी घेत असतो. मग त्या ठिकाणी समाजातून घटक बोलावतो, सगळ्या पद्धतीचे लोक त्या ठिकाणी. कुठेही मनात गडबड कोणाच्या मनात शंका येऊ नये किंवा विश्वस्तांनी पारदर्शकता ठेवण्याच्या हिशोबाने बाहेरच्या व्यक्तींना बोलावतो. त्यांच्यासमोर महिन्यातून एक रविवार आपण पेट्या मोजण्याचा उपक्रम, पैसे मोजण्याचा करत असतो. सर, अजूनही लोकांनी सढळ हाताने मदत करावी असं तुम्हाला अपेक्षित आहे? काय आवाहन कराल तुम्ही लोकांना? खऱ्या अर्थाने ताई त्या ठिकाणी मागण्याची गरजच नाही. भक्त स्वतःहून त्या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला आता या महिन्यातलाच अनुभव सांगतो. एक सामान्य शिक्षिका जे निवृत्त झाली आणि तिथं मला फोन आला माझ्या परिचित असल्यामुळे, अगदी नाव सांगायला हरकत नाही, आपल्या विद्यार्थी हातवडणे ज्या आहेत त्या आपल्या आपण ओळखतो असू, तर त्या नाही महापौरांच्या नातेवाईक, तर त्यांचा मला फोन आला, गजू मला आर्थिक हे करायचं आहे. म्हटलं संस्थेत त्या ठिकाणी व्यवस्था आहे, तुम्ही पावती फाडून घ्या. नाही, मला मोठी पावती फाडायची आहे. माझ्या मनात आलं की 25-50 हजार रुपयाची पावती असेल बा. त्या पद्धतीनं मग मी घरून आलो, बायकोशी बोललोय, म्हटलं आता पावती एखाद्या छोटी असेल पण जावं लागते, भक्तांच्या इच्छा असल्या की आपल्याला जावं लागते सोडून. तर त्या ठिकाणी मी गेल्यावर त्यांनी सांगितलं, अरे गजू मला 5 लाख रुपयाची पावती फाडायची आहे. एक सामान्य निवृत्त झालेली शिक्षिका जेव्हा 5 लाखाची पावती फाडते तेव्हा म्हणजे तिथं दान घेतानाही मला जरा भीती वाटली. बाकीच्या विश्वासांना बोलावलं, म्हटलं मोठं समर्पण आहे, सगळ्यांच्या समोर घेतलं पाहिजे. आपण सगळे चेकद्वारेच घेतो, त्यामुळे सगळी पारदर्शकता आपल्या व्यवहारात असतेच. तर असं इतके लोकांची श्रद्धा, आर्थिक समर्पण तर आपल्याला माहिती आहे की पैशाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे, तेही त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात देण्याची भक्तांची जेव्हा भावना होते तेव्हा स्वाभाविक आमची जबाबदारी खूप वाढते. त्या पैशाचा चांगला उपयोग झाला पाहिजे, कुठे व्यर्थ जाऊ नये, वेस्टेज खर्च होऊ नये, या पद्धतीची काळजी विश्वस्त म्हणून आम्हालाही घेणं अनिवार्य राहते. सर, जशा पद्धतीने प्रत्येक क्षेत्रात काही ना काही अपडेट होतो आहे, मला वाटतं या धार्मिकतेमध्ये सुद्धा आता बघतो की यंग जनरेशन जी आहे त्यांच्या प्रत्येक स्टेटसला असेल, व्हॉट्सअपला असेल, स्टोरीवरती प्रत्येक वेळेला महाकालचे भक्त असले किंवा राजेश्वराचे भक्त असल्याचं ते ठळकपणे लोकांपर्यंत ती जाणीव करून देतात की आम्ही यांच्याशी जुळलेलो आहे. रात्री 12-12 वाजेपर्यंत का असे ना, मग ते जीन्स घालून असू दे किंवा कुठल्याही वेस्टर्न कपड्यांमध्ये, तरी सुद्धा एक शिवशंकराचा तो टिळा लावून सुद्धा फिरत असतात ट्रेंड म्हणून. तर अशा सगळ्या नवीन तरुणींना तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? अशा सगळ्या तरुणींना आपण, हे जरी आपलं मंदिर असल्यामुळे मंदिराचे जे नियम आहेत ते आपण सगळं पालन करतो,
त्या ठिकाणी वेस्टर्न कपडे एखाद्या वेळेस ठीक आहे, पण बा कोणी तोडके कपडे घालू नये याची आपण बाकायदा सूचना फलकावर ही लावलेली आहे, जेणेकरून कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही. त्या ठिकाणी जो भाव घेऊन सगळे भक्त येत असतात दर्शनाचा आणि आध्यात्मिक, तो भाव सर्वांचा कायम राहावा या दृष्टीने आमची जबाबदारी आहे. त्या ठिकाणी त्याचं पालन केल्या जाते. पण तुम्ही म्हणता ती गोष्ट आवश्यक आहे की टिळा लावून जे खऱ्या अर्थाने अभिमानाने फिरतात की बा राजेश्वर मंदिराचा हे भक्त आहो, त्याची खरी गोष्ट सांगायची म्हणजे इच्छा आहे सांगायची की बा हा उपक्रम मनात आला की बा मंदिरात येतात तर टीका लावल्या गेला पाहिजे. छोटासा उपक्रम होता. एखाद्या वेळेस खूप मोठा उपक्रम केला तर त्याची तेवढी प्रसिद्धी होत नाही किंवा त्याला तेवढी हे होत नाही, दखल घेतल्या जात नाही. पण जेव्हा टीका राजेश्वर मंदिरात येणाऱ्या सगळ्या भक्तांना टीका लावणे सुरू केले, तेव्हा एक चांगल्या पद्धतीचा मॅसेज सगळं अकोलाभर गेला आणि तरुणी किंवा कोणी मंदिरातून आल्यावर आवर्जून टीका लावायला येते आणि मग पूर्ण दिवसभर तो त्या टीक्यासोबत फिरत असते. तर त्याच्यातून एक मॅसेज, समाजातही मॅसेज असा, संदेश असा जातो की यांनी टीका लावला म्हणजे कुठेतरी सात्विकतेचं प्रदर्शन, त्याच्या टीकेतून कुठेतरी राजेश्वराचं दर्शन, असं सर्वांना होत राहते. तसा एखादा छोटासा उपक्रम मोठं काम करून जाते, याची खऱ्या अर्थाने इथं आठवण झाली. सर, जसं मी म्हटलं की आजकाल इन्फ्लुएन्सर्स पण खूप काम करतात, तर प्रत्येक वेळेला सण उत्सव जे आले त्याचे ते रील्स बनवणं सुरू असतात. तर तुम्ही असे काही रील्स वगैरे बघितलेत का राजेश्वर मंदिरासंदर्भातले? अशी मंडळी जी आहे ती आवर्जून माझ्या अकाउंटवर असे पाठवतात जेणेकरून कोणाला असं वाटतं की आपण चांगलं बनवलं तर याची कुठेतरी दखल घेतल्या पाहिजे. तर मी असं काही चांगलं साहित्य आलं तर माझं स्वतःचं स्टेटस ठेवतो किंवा माझी प्रत्येक गोष्ट हे या निमित्ताने सांगावीशी वाटते की माझी प्रत्येक गोष्ट फेसबुकवर असते मंदिराच्या संदर्भातली. काय नवीन म्हणजे कोणी म्हणते की तुम्हाला इतका वेळ कसा मिळते, पण आजकाल तुम्हाला माहिती आहे की म्हणजे रोजचं रोज जे सध्या गतिवान सगळं हे आहे त्या हिशोबाने सगळं चालावं लागते. तर त्याच्यातून रोज एखादी नवीन पोस्ट किंवा एखादी नवीन बातमी मंदिराच्या संदर्भातली माझ्या फेसबुकला असतेच. आणि अशा जे स्टेटस असतात, शृंगार झाला अगोदरच्या दिवशीचा की त्याचे फोटो दुसऱ्या दिवस सगळ्या तरुणांच्या याच्या स्टेटसवर लागलेले असतात. ही चांगली गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने आपली हे पाहिलं की आपली अजून जबाबदारी वाढते. अशा पद्धतीचं त्याच्यातून हे होतं, प्रतिसाद मिळते. बिलकुल. आणि मला असं वाटतं की सनातनी परंपरा ही जितकी जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल ती पोहोचवल्या गेली, मग ते माध्यम काहीही असू देत, आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. सर, जाता जाता आमच्या सर्व दर्शकांना, खास करून कावडमध्ये येणाऱ्या सर्व भक्तांना आणि जे बघायला पण तिथे गर्दी करतात त्या सगळ्यांना तुम्हाला काय आवाहन करावं असं वाटतं? हा या निमित्ताने म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. या निमित्ताने असा सर्व भक्तांना असा संदेश द्यावा वाटतं की आपण मंदिरात येताना चांगलं आणि वाईट हे प्रत्येक भक्तांना समजत राहते. तर चांगला विचार घेऊन मनात यायचा आहे. त्या ठिकाणी प्रत्येक कृती आपली चांगली असली पाहिजे हा प्रयत्न करायचा. महिलांनी येताना विशेषतः आपले दागदागिने घरी ठेवून यायचे, महागडे मोबाईल आणायचे नाहीत, जेणेकरून आपली रिस्क आपण घरीच समाप्त करायची आणि या ठिकाणी दर्शनाला यायचं, जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडणार नाही. येताना साधारण दुपारी आपण आलो तर अधिक चांगल्या पद्धतीने दर्शन होईल. सर्वांचा संध्याकाळी येण्याचा आग्रह जो असतो त्यामुळे मंदिर प्रशासनावरही त्याचा ताण वाढतो. रात्री 1 वाजेपर्यंत दर्शनं सुरू असतात, 12:30-1 वाजता. दुपारी थोडी गर्दी कमी असते. त्यामुळे भक्तांना तुमच्या निमित्ताने विनंती करावीशी वाटते की आपण दुपारी दर्शनाला यावं आणि सर्वांनी शांततेत दर्शन घ्यावं. त्या ठिकाणी असलेल्या प्रसादाचा आस्वाद घ्यावा. आपले चपला जोडे जिथं अपेक्षित आहे त्या ठिकाणी काढावे. वाहनं ज्या ठिकाणी ठेवायची असतील त्या ठिकाणी ठेवायचे. शक्यतोवर पायी मंदिरात यायचं. एवढेच विनंती तुमच्या माध्यमातून सगळ्या भक्तांना करावीशी वाटते. मंदिरातील टीम जे व्यवस्था आहे त्या सगळ्या निर्माण केलेल्याच आहे. त्यांच्या सूचनांकडे विशेषतः लक्ष द्यावं. ज्या भक्तांना आर्थिक योगदान त्या ठिकाणी करायचं असेल, मंदिराच्या कार्यालयात किंवा मंदिराच्या समोर पावती पुस्तकं घेऊन काही आपले कर्मचारी असतात त्यांच्याजवळ पावत्या फाडाव्या. अन्यथा मंदिराच्या पेटीतच त्याचं समर्पण करावं. अन्नदानाची एक व्यवस्था आहे की साधारण आपल्याला सोमवारचं अन्नदान करायचं असेल तर एक 25,000 रुपयाची पावती आपण फाडून पूर्ण अन्नदान करू शकतो. किंवा अशी अट नाही 25,000ची पावती फाडली पाहिजे. अगदी 11-21 रुपयापासून सुद्धा आपण त्या ठिकाणी अन्नदानासाठी समर्पण करू शकतो. सर, तुम्ही आज आले, खास करून कावड महोत्सव आपल्या शहराचा श्री राजराजेश्वर भगवान यांच्यासाठी केला जाणार हा एवढा मोठा उत्सव, या विषयावरती आम्हाला इतकी सविस्तर माहिती दिली. मला असं वाटतं की फक्त अकोला शहरच नाही, जी अकोला शहरातून बाहेर गेली पण त्यांना उत्सुकता आहे या महोत्सवाची, मला वाटतं या माध्यमातून आज त्यांना खूप छान माहिती सुद्धा या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. सर, तुम्ही आले त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. तुमचे सुद्धा मनापासून धन्यवाद.
बिलकुल. तर हे होते आदरणीय गजानन घोंगे सर. आणि महादेवाची कृपा तर आपल्या सगळ्यांवरती आहेच. तेव्हा आपल्या शहराचं आराध्य दैवत, आपलं ग्रामदैवत श्री राजराजेश्वर भगवान यांच्या दर्शनासाठी आपण सगळ्यांनी नक्की आलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपली जी आध्यात्मिक धरोहर आहे हिला सुद्धा पुढे नेलं पाहिजे. येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा हे माहिती झालं पाहिजे. आणि अशाच पद्धतीने आजचा आमचा हा पॉडकास्ट या ठिकाणी संपतो आहे. पण पुढच्या भागामध्ये भेटूया नवीन व्यक्तीसह, नवीन व्यक्तिमत्वासह, त्यांच्या नवीन विचारांसह. जाणून घेऊया त्यांच्याकडनं सुद्धा काहीतरी नवीन. तेव्हा तोपर्यंत हर हर महादेव. हर हर महादेव.